याच्या आधी भरपूर जणांवर झालं, आता तर डायरेक्ट मर्डरवर केस झाली. म्हणजे अक्षरशः धाकच राहिलेलं नाही. इतका व्हाईटनर ओपनली भेटतं, गांजा ओपनली भेटतं, दारू ओपनली, सगळं चालू येतं, काहीच कारवाई नाही. मग हा जो व्यक्ती आहे, हा गेला, हा अक्षरशः म्हणजे याच्यावर त्याचं कुटुंब होतं, त्याचे लहान लहान निरागस पोरं आहेत, लहान मुलगी आहे, मुलगा कुठे ती, हे इकडे का गौरी गौरी अवश्य मला बोला, कारवाई 100%. माझी पोरगी वाट पाहते, माझी पोरगी वाट पाहते सकाळपासून. माझा उघडे पडले, कोणाकडे बघायचं आता आम्ही. आश्वासन आम्हाला त्याच्यावर कारवाई झालेली पाहिजे. नक्की कारवाई करेल. एक पकडलाय तर उद्यापर्यंत दुसरा पण आपल्याला एक आरोपी आपण मला कडक झालेली शिक्षा पाहिजे. असे लोक काय कामाचे, काय चूक होते. अवश्य कारवाई करेल. आपण योग्य तपास करून व्यवस्थित चर्चा करून त्यांना शिक्षाच लागेल. 2 जवान म्हणजे 35-40 वर्षाचे मुलं आहे, त्यांचं निगरूनपणे हत्या झाली. त्या हत्येचं म्हणजे त्याच्या मागे कारणं काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं का याच्यात जे नशेरी मुलं आहे, हे नशेरी मुलांचं बंदोबस्त कसं करणार प्रशासन, याचाही प्रशासनाने आम्हाला सांगावं. आणि जे आरोपी पकडलेले यांना शिक्षा कायद्याची ती कठोरात कठोर व्हायला पाहिजे. जर असं काही झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या 8 दिवसात मोठं आंदोलन उभं करू आणि प्रशासनाला याची जागा दाखवून देऊ. जी हत्या झाली शेजवळ म्हणून एक आहे आणि एक पुढे ना 3 जण होते, त्याचे 2 जण हे झालेले आणि एक सिरियस आहे. तर माझी गृहमंत्र्याला एवढं सांगणं आहे का तुम्ही याच्यात लक्ष घाला. हे बीड आहे ना, बीडचा प्रकार इथं होऊन देऊ नका. जर असा काही प्रकार जर झाला तर याला जबाबदार गृहमंत्री राहतील, आम्ही आताच सांगतो. कारण सध्या शिर्डीमध्ये व्हाईटनर, ती कुत्ता गोळी आणि गांजा याचे सरास चालू राहतात तिथं. ते लवकरात लवकर बंद करावे, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येणार आहे. ही मी प्रशासनाला जी घडलेली आहे या घटनेचा प्रथम मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो व येत्या काळामध्ये पोलीस डिपार्टमेंटला असो किंवा गृह खात्याला असो या महाराष्ट्र शासनाला असो मी विनंती करतो की जी शिर्डी साकुरी शिवे त्या ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहे, पण घटना घडतात, टाईम निघून जातो, लोक विसरून जातात, डिपार्टमेंट कायदेशीर कारवाई करून ते पण मोकळे होतात. असं न होता त्या ठिकाणी एक पोलीस चौकी त्या ठिकाणी डिपार्टमेंटनी ठेवावी. त्या ठिकाणी रात्रीचे शिर्डी किंवा राता या ठिकाणचे पोलीस 2 त्या ठिकाणी बंदोबस्ताला ठेवावे. व मी साईबाबा संस्थांच्या संस्थांना विनंती करतो की या कुटुंबाची जबाबदारी घेऊन या मुलाचं शिक्षण व त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा होईल याकडे संस्थांनी लक्ष द्यावे व महाराष्ट्र शासनाने या कुटुंबाला काहीतरी हातभार लावा हीच मी या ठिकाणी विनंती करतो. व लवकरात लवकर जो एक आरोपी राहिलेला आहे तो जर सापडला नाही तर मनसे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन या ठिकाणी छेडीन याची दक्षता शासनाने घ्यावी हीच या ठिकाणी विनंती करतो. व त्यातले 2 जण आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यातला एक आरोपी ताब्यात आहे, एक आरोपीचा शोध चालू आहे. तो आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत आपल्या ताब्यात येईल. त्याप्रमाणे त्यांच्यावर जे जुने गुन्हे आहेत, जुने गुन्हे त्यांच्या रेकॉर्डवरले आरोपी आहेत ते, आणि रेकॉर्डला आरोपी असल्यामुळे त्यांच्यावर आपण म्हणल्यासारखे आपण त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई स्ट्रॉंग चांगल्यातल्या चांगली प्रतिबंधक कारवाई आपण करणार आहोत. त्याच्यावर ते काय इथून पुढे काय ते बाहेर सुटणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ. त्यानंतर एक तुमची मागणी आहे बाबा ते साकुरीला, तर माझी गाडी दररोज जाते, तरी अजून ज्यावेळेस आपले 8-12 किंवा 12-4 जे लोक सुटतात, ज्या टायमाला जे संस्थांची लोक किंवा कर्मचारी सुटतील त्या टायमाला माझी गाडी तिथं कंटिन्यू पेट्रोलिंगमध्ये राहील.